आहे शुभू, तुला अजून एक गोष्ट सांगतो. हे बघ, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच. बघ. काय बोलत होतात बायकांबद्दल? अरे तुझं कौतुक करत होतो मी. हो का? मग? बोला ना, आता बोला. शुभूला विचार. शुभू. होय, कौतुक करत होते साहेब. तुम्हाला लई मानतात साहेब. मी ऐकलंय तुझं सगळं बोलणं. अहो, मी काहीच नाही बोललो मॅडम. तू तर गप्पाच बघ, तुझ्याकडे तर मी नंतरच बघते. हे बघ, हेच सांगत होतो मी तुला. बायकांना कधीही चिडवायचं नाही. चिडू नकोस तू. काय झालं सांग. तुम्ही जरा आत येता का? आताच आतून बाहेर आलो ना आपण. हो, ते डब्याचं झाकण उघडत नाहीये, ते जरा उघडून देता का? या. चला चला चला. सर एक बोलू. सर एक पोलीस अधिकारी 2 दिवसापासून रजेवर आहे. काय झालं? तब्येत बरी नाही सर त्याची. पण नक्की कशामुळे? सर त्यांना विषबाधा झाली आहे असं डॉक्टर म्हणतायत. पण त्यांना नक्की काय झालंय ते कळालंय का तुम्हाला? सर 2 दिवसापूर्वी ड्युटीवर असताना त्यांना चक्कर आली होती. गरगरायला झालं होतं. आता त्यांना ऍडमिट केलंय, पण तब्येत फारच गंभीर आहे. पण नक्की काय झालं असेल त्यांना? पण यात नक्कीच काहीतरी काळाबेर आहे. सर मिनिस्टर साहेबांवर झालेल्या हल्ल्याची केस डायरी आणि फाईल आणू का? आणा. येऊ का? नमस्कार नमस्कार रुद्र प्रताप गायकवाड साहेब, नमस्कार. वेलकम. बरं का, तुम्ही आमासनी ओळखलं असणारच. विक्रम घाडगे पाटील, विरोधी पक्ष नेते. कसं आहे, या जिल्ह्यात किंवा राज्यात कुणाचा जर गेम करायचा असेल की नाही, तर पहिल्यांदा आमची परवानगी घ्यावी लागते. हा? आता जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत बसायचं नाही. इथंच उभं राहायचं, हात माग बांधून. बोला, काय काम काढलं? बोल. यो या वर्दीचा रुबाब आहे, हरकत नाही. कसं आहे, तुम्ही ज्या खुर्चीवरती बसता की नाही, त्या खुर्चीचे पाय आजही आम्ही सत्तेत आहोत म्हणून आहे. बरं का? कसं आहे ना साहेब, तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की खुर्ची आहे ना कोणाच्या बापाच्या मेहरबानीवर नाही, या वर्दीच्या हिमतीवर टिकून आहे. आणि जेव्हा हिम्मत दाखवायची संधी मिळेल ना, तेव्हा हा असा सत्तेचा माज जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जे काय काम असेल ना ते बोला आणि निघा. तुमची 2-4 ठिकाणी बदली झाली की नाही, की ही राग आहे ना फार अशी डाऊन 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 कमी होते फार. असो द्या, मिठाई द्या. साहेब, ही खास मिठाई तुमच्यासाठी. बरं का, चव बघायची. आता कसं आहे, इथनं पुढं आम्ही तुम्हाला नेहमी अशी गोड गोड मिठाई देणार. बरं का, आता तुम्ही आपली मैत्री जपायची, वाढवायची, आमच्यावरती लक्ष ठेवायचं. बरं का साहेब? हा,
हे घे राहुल, मिठाई घे. आपल्या पोलीस स्टेशन समोर एक अनाथ आश्रम आहे ना, तिथे डोनेशन करून ये साहेबांच्या नावाने. साहेब तुमचं नाव काय म्हणलं? नाव विक्रम घाडगे पाटील. हा, विक्रम घाडगे पाटील नावाने डोनेशन करायचं राहुल. आणि पावती साहेबांच्या हातात आणून दे. तेवढेच ब्लॅकचे व्हाईट होतील नाही का साहेब? साहेब हे लय चुकीचं करायला बरं का तुम्ही. आपल्या विरोधात थेट प्रयत्न करताय तुम्ही. हा, पण जो हात आपल्याला नडतो की नाही, तो हात आपण जोडायला बी शिल्लक ठेवत नसतो बरं का. मग तुम्हाला काय वाटलं? हा रुद्र प्रताप कोणाला घाबरतो काय? मागच्या 5 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये 10 वेळा बदली झाली माझी. आणि ही बदली तुमच्यासारख्याच लोकांच्या चुकीच्या कामांवर लाथ मारल्यामुळे झाली. पण किती वेळा बदली झाली तरी हा रुद्र प्रताप मागं हटणार नाही. तुमचा हा सत्तेचा माज आहे ना, तो उतरवल्याशिवाय मी इथनं जात नसतो. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अजून आमासनी पुरता ओळखलेला नाहीये. आपण काय चीज आहे ना, त्या अख्ख्या राज्याला ठाऊक आहे बरं का. अहो साहेब, तुमची सगळी कुंडली पाठ आहे मला. ते विश्वंभर साहेबांच्या असिस्टंटने म्हणजे शुभंकरने तुम्हाला तुमच्याच ऑफिसमध्ये छपलीने मारलं ना. अरे 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 अरे, तुम्ही एवढे जनतेचे सेवक राजकारणी